अक्षने शिवा घातल्या तो उभाच निघलाय का नाही मी बाहेरच्या बाहेरच पालालो. कुठे जायचा ज्याचा काही आम्ही बाहेरच्या बाहेरच दोघं पालालो. तुझा तू तिथे जास्त खाल्ल्यास त्या का तू कुठे गेला बाहेर गेलतो मी त्यांच्या बाबाला. साहेब काय बोलतात? बिचुकले साहेब तिकडे गेले मीटिंगला. बिचुकले साहेबांचे ज्यूस इथे आहेत. ज्यूस वाट बघतात पण बिचुकले साहेब काय येत नाही. बोलता पण ती माझी मामी सासू सासू तिने तयारी केलेली तिची. एक गोष्टी फसवला म्हणा कांचे काकूनी तयारी मस्त केली. हा केस बीस लाईन मोठं दिसलं म्हणा. हा पण साखरपुड्याला लाईन बारीक चालतं. म्हणजे नकली केस लावून माझे फॅन फॉलोअर नक्कीच येतील तिथे फार्म हाऊसला मला भेटायला. मला त्यावर माहितीच आहे तो फार्म हाऊस आहे भाईच्या बर्थडेचा. क्या बात ला जबाब पैसा वसूल फार्म हाऊस आहे. पूर्ण नाही झाली का रे? जो पूर्ण नाही झाली का? 2 वाजेपर्यंत कुठली मॅच बघू होता तू? सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कायलन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर चला गाईज देवाचा बर्थडे आलाय जवळ आणि आज जाणार आपण देवाच्या बर्थडेची शॉपिंग करायला वियाना मॉल मध्ये. तर चला आता जातो मी देवाच्या घरी. आता जस्ट एक ब्लॉग अपलोड केलाय, जाऊन नक्की बघा. मस्त रॉयल एंट्री आपली चेंबूर मध्ये. तर चला आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू. तर चला आता गाडी आपली पार्किंगला लावलेली आहे देवाच्या घराच्या बाहेर आणि आता मी जातो देवाच्या घरी. तर चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर चला गाईज आता आम्हाला इथे सकाळी सकाळी कोण भेटले बघा. खरं तू केव्हा आला? हा आता आला? अंग बिंग धवलेस का नाही? कवा पावसाम भिजले? पावडर नाही, टिकली नाही, काही नाही. हा पावडर लावले? दात कुठे आहेत? सीधा कर रेनकोट विनकोट दिले वाटतं कंपनीच्या. हा काम जोरात आहे वाटतं. हा काय मग बाहेर करत थांबले? चला आत मध्ये. हा आम्ही चाललो मॉल मध्ये. येतं का? येतं का? सांग. येत असेल तर जाणं चांगलं कपडे घाल जा घरा. हा नको मा भाई आता देवानाचा बर्थडे आले बोलला तर विषयच संपला. मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करायची आहे. तर चला आता आपण रुपांशला काहीतरी विचारूया. तो काहीतरी बोलतो. तो बोलतो माझी झोप पूर्ण नाही झाली म्हणून मी मॉल मध्ये येत नाही. तर त्याला विचारतो आता का रे बाबा माझी झोप तुझी पूर्ण नाही झाली? का रे झोप पूर्ण नाही झाली का? 2 वाजेपर्यंत कुठली मॅच बघू होता तू? इंडिया. मग कोण जिंकला? जास्त पर्यंत जागा होता. जिंकला कोणता माहित नाही का तुला? टाक बघू. बघू थांबा गाईस टाक बघू. हा हे बघा टाके. चला आता टाक काराला जाऊ आज. हा हो हा मग सगळं झाल्यावर टाइम भेटला ना. बघ की देवानाना कसं उपासना करत. देवानाना बघ कसं उपासना करत. पण तुला का मॅचचा एवढा येड लागला? हा का? हा विषय हा गे खरंच कर. कोण गेले फायनलला? गेले गे टाइम. बाबा बाबा बाईला मॅच बद्दल आवरा समजायला लागला. मी स्वतः क्रिकेट गेलो मला नव्हता काहीच समजत. लय पहिले क्रिकेट खेळायचो आता नाही खेळत. मस्त बॉलिंग बिलिंग टाकायचो. बॅटिंग बिटिंग चांगली होती आपली. आणि आता आमचा देवा भाऊ बघा असं इकडे उपासना करत. तर चला चाललो आता आम्ही मॉल मध्ये आणि देवा भाऊचा बर्थडे आलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला सांगू आम्ही बर्थडे कुठे आहे. या सर्वजण बर्थडेला बर्थडेला यायचे. आणि कुठला रे फार्म हाऊस आपला? इथं शेड्यूल फार्म हाऊस टिकूजीनी वाडी का पिंकीवाडी? पिंकूवाडी. तर गाईज हे फार्म हाऊस काही सांगणार नाही मी तुम्हाला. सांगेन लोकेशन बिकेशन सगळं टाकेन. माझे फॅन फॉलोअर नक्कीच येतील तिथे ते फार्म हाऊसला मला भेटायला. मला त्यावर माहितीच आहे जो फार्म हाऊस भाईच्या बर्थडेचा
क्या बात, लाजवाब लाजवाब, पैसा वसूल फार्म हाऊस आहे. पण काय करणार, बंद आहे, नॉनव्हेज बंद आहे, काहीच बोलू शकत नाही. रामकृष्ण हरी. जाऊन बघून यायचं. जाऊन बघून येईन भाई. मी फोटो बिटो काढीन, कपडे बिपडे घेईन चांगलं भारी, फोटो बिटो काढीन, मनाची इच्छा पूर्ण करीन, ब्लॉग ब्लॉग सगळं टाकीन मी. तुम्ही बघा भाईच्या बर्थडेचा फार्म हाऊस फक्त कसा ना. बर्थडे सेलिब्रेशन मी करू चांगलं. फटांगरे घ्या भाई 10 किलो. 10 किलो 10 किलो जास्त जाऊ 10,000चं जे फटांगरे ते वरचे विरचे घ्याव सगळे. तो एकच जाव डायरेक्ट 1600 शॉट तो चालेल. तू धरूनच राहा 5-10 मिनिटं. गप तू बोलू नको माझ्याशी. याला लग्नाला एक पण नाही दिला याला. लग्नाला एक बी दिला नाही. जाऊ दे, कसा मित्र आहे तर इकडे तिकडे फिरायला लागते ना. ते फटांगरे काय फटांगरे वाजूच आपण. भावासण पाहिजे होतं ना. सगळे भावास बारका भावास कमरा घेतले. चला आम्ही चालू विवियाना मॉल मध्ये. पक्की शॉपिंग करायची भाईला आज. तर चला आता आलं जोशी वडापाव खायला. आणि तर 2 वडापाव चहा वगैरे घेतलाय. आणि तेव्हा गेल्या बँकमध्ये थोडंसं काम आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाऊ, कारण की देवानी खाली सकाळी सुकत त्याच्यामुळे आपल्याला खायची नाही सध्या, भाजीच खायची आहे, मटण मच्छी नाही खायचं आहे. त्यामुळे आपण खातो वडापाव. त्याच्यानंतर जाऊ मॉलमध्ये खाऊ व्हेज. तर चला गाईज, आता वडापाव वगैरे खाऊन झालेलं आहे, चहा पण पिलाय. आणि आता आपण निघतोय जायला मॉलमध्ये. आपली लालपडी तिकडे उभी आहे, तो काठी नाका, आणि समोर नॅचरल सुद्धा आहे. आणि चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहतो. जातो मी मॉलमध्ये. तेव्हा गेल्या आतमध्ये मी बसतो तोपर्यंत गाडी. तर गाईज काय बोलू आता, काहीच बोलू शकत नाही. हा बिचारा येऊन गाडीमध्ये बसलं इथे सीन. आणि मी तिथून ब्लॉग बनवत आलो आणि बोलतो देवा आहे इकडे आतमध्ये. तर चला गाईज, सॉरी हा देवा भाऊ, गरम बिरम झाली असेल एक तर तुला. हो यो यो नितानला यो अजून नितानलो नाही. गाडी बंदच करून चलतो. यायची तयारी नाही नितान. एला आता एशी लावली. तर चला गाईज, चला पटकन खूप वेळ झाली सुद्धा. आम्हाला जायचं सुद्धा आहे भाऊजीच्या घरी. भाऊजीचा सकाळी फोन आला, कुमार भाऊजींचा. मग चिचपारचा ना भाऊजी, चिचपारचा गे. यस तर चिचपारचा भाऊजी कुमार म्हात्रे. काय म्हात्रे आहेत ना, कुमार वामन म्हात्रे. हा, आमचे लाडके भाऊजी रील स्टार. मोठे भाऊजी आमचे. मोठे भाऊजी आणि रील स्टार. सध्या रील्स मस्त बनवतात, छान भाऊजी. असेच रील्स बनवा तुम्ही. खूपच आवडत त्यांना रील्स. हो, त्यांना रील्स बनवायचे होते तर ते हेलिकॉप्टर मध्ये बसलेले आमचे भाऊजी. नशीब पात्या तुटल्या. अरे तो हेलिकॉप्टर पडला माहिती का नंतर पडला ना. मी तरी भाऊजी सर सगळ्यांना बोलवतो जाऊ नका, यांच्यावर भरोसा नाही. बोला इकडून साधे. आमचा जिग्नू मामा बी बसलेला गोव्याला. नशीब समुद्रात नाही. पाण्यावरती असल्यावर काही टेन्शन नाही. पडला तरी पाण्यानंच पडणार नाही, हात मोरणार नाही, पाय मोरणार, काही नाही. म्हणजे डागरावर पारल्यावर घरावर पारल्यावर कोणत्या घरात घुसल्यावर पातीन बीत पंखा चालू असेल तर पातीन बीतीन डोकाही का कापल. त्याच्या घरावर पडलं कमी नसतं पाण्यान बी वर्ष पडल्यावर डागर हरकत लागते. हा गे तरी चला गाईज, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आज संध्याकाळी देवा पण जाणार आहे जेवायला आणि मी पण आहे त्याच्यासोबत. आणि एक रिटायरमेंट आहे तिथे, बघू जर जायला भेटला तर थोडक्यात एक भेट देऊन येतो त्यांना. सो फायनली आता मॉल मध्ये पोहोचलं. आल्या देवाला दिसला बेडूक, तर बोलतो बेडूक घेऊ का. हे बेडूक हा पिवला नाही, हिरवा बेडूक आहे आगोटचा. तर गाईज हॅलोय, हा चष्मा पण याच दुकानातून घेतलेला आहे. हे बघा हा चष्मा पण बघा. तर चला गाईज, शॉपिंग करून झालेली आहे. झारा आणि ते आपल्या झाराच्या पिशव्या आहेत. झारा आणि झाराच्या पिशव्या दे इकडं. तर चला गाईज, मस्तपैकी कपडे भेटलेले आहेत. माझ्यापेक्षा जास्त याची शॉपिंग आहे. नको गाईज, मी पण जबरदस्त शॉपिंग केली. आणि जॉकेट तर मला आवडा भारी भेटला. 8,700 प्राइस होती. किती होती? 8,700. 500-600 होती. आणि तो मला कितीला भेटला असेल? गणपती बाप्पा मोरया 2200 रुपयात.
ये बादशाचं असं नशीबच कपड्यांच्या ह्याच्यात. आवरा भारी डिस्काउंट भेटले ना, जबरदस्त मजा आली कपडे घ्यायला. फटाफट उचलून घेतले. तुम्ही बघा ड्रेसिंग मारिंग तेव्हा तुम्हाला समजेलच. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असं तुम्ही कंटिन्यू राहा. आपली करिश्मा आले. डिकीन काही आहे का रे बघू रे, डिकीन काही आहे का. तर चला आता कुठे जायचं. अजून देवा भाऊची शॉपिंग बाकी आहे, अजून झाली नाही. त्यांनी पण भाईनी मस्त 13,000चा काम करले झारामधून. हो हे बघा, याच्यामध्ये 2 माझ्या पिशव्या आहेत, एक देवाबाईची पिशवी आहे. आता कांद बटाटी माले फेकू नको बाई. हा बाबा नुसतीच चुमरी भरेल ना टिपाची. गाईज तर तुम्हाला कंटाळू नका गे रोज मॉल मधलं ब्लॉग बघून, कारण की आम्हाला ना खरंच सांगता जेव्हा वाईट वेळ होती ना. तर चला गाईज शॉपिंग करून झालेली आहे आणि आता आपण करूया थोडासा जेवण नाश्ता. आता जेवण आणि नाश्ता काय येणार ते बघा, तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक ब्लॉग मध्ये बघायलाच भेटतं. काय येणार जेवण नाश्ता. डोरेमॉन बोलिया जेवण. KFC मध्ये काय भेटतं आता? KFC मध्ये भेटतं लाडू, मोदक, अजून मंचुरियन्स, अजून करंज्या, शंकरपाल्या. KFC मध्ये तुला तसा दिसतंय का डोल्यान तुझे? इमॅजिन करतो. हा मला दिसते नाही काही, तुम्ही बघू शकता. आता बघा आमची शॉपिंग दाखवता. भावानी घेतला ना मग परफ्यूम दुसरा. ए खोल परफ्यूम दाखवता बघा. भावानी घेतला ना मग बाबा, भावानी घेतला ना मग. आणि ही झारा विमन इथे शिन यो कुठला लोक तर माहित नाही. ही आपल्या पिशव्यात, ही आपली गाई, ही आपली जत्रा. या ही देवाची अजून त्याच्या हातानं असं लेख. त्याच्या हातांची कुठे गेली? खाली ठेवली का त्यांनी? नाही आवऱ्याच. आणि इथे KFC बघा, KFC मध्ये आम्ही जातो आणि आता मस्त आम्ही खातो. आता ऑर्डर येईल बघा, तुम्हाला तो ऑर्डर दाखवतो. कंटिन्यू राहा ऑर्डर मध्ये आपल्या. चला फायनली ऑर्डर आलेली आहे देवा भाऊची. बघा इकडे बघा, बर्गर बघा. डोरेमॉन खाना आता खा. आपला व्हेज, यांचा नॉन व्हेज. तर चला आता आम्ही खातोय आणि जातोय आमच्या. तर चला गाईच जाऊया आपण आता घरी. देवा भाऊ काय झाला? साहेब काय बोलतात? बिचुकले साहेब तिकडे गेले मीटिंगला. बिचुकले साहेबांचे ज्यूस इथे आहेत. ज्यूस वाट बघतात पण बिचुकले साहेब काय येत नाही. तर चला भाऊ एकदम ओके ना. आता काय करणार ते नक्की महाबळेश्वरला येतच असतो आम्ही. आणि आता कसं साहेब बोलतात की आम्हाला ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ मध्ये नका घेऊ, डायरेक्ट गाणं करा बोलतो. तर बिचुकले साहेब भेटले आहेत, रील्स नक्की टाकेन तुम्ही बघा. पण ते काय बोलतात, आपण बोलतो गाणं काढूया एक सोबत. तर आम्ही बोललो ठीक आहे. देवाची आणि त्यांची मीटिंग झाली तर बघूया. देवाचा फोटो आहे, मी थंबनेलला देवाचा आणि बिचुकले साहेबांचा थंबनेलला फोटो ठेवतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण बिचुकले साहेब बोलतात मला व्हिडिओमध्ये कुठे काही घेऊ नका. मला ठीक आहे चालेल. काय देवा भाऊ फोटो पाठवतो. आणि बिचुकले साहेबांची आम्ही बघा किती सोय केलेली आहे. बघा साहेब येतात का नाही ना तर तुम्हीच घ्या खायला. सर्वांनी ना. आता आम्ही निघतो, आमच्या एवढ्या पिशव्या आहेत. साहेबांसाठी थांबाला हो ते आहे. येतील का? ठीक आहे चालेल. तर बघा कॉल करून बघा, इथे मला ऑर्डर आलेली आहे. तर चला आता पोचलोय मी चिचपाड्याला आणि भाऊजीकडे पोचलोय. काकूला आवरा रागले ना, खतरनाक रागले, एक शब्द बी बोलत नाही. आणि खरंच सांगतो ट्रॉफिक मध्ये आम्ही जबरदस्त फसलो. कपडे भेटला आम्हाला राज भारी, पण जाम भारी आम्ही ट्रॉफिक मध्ये फसलो म्हणजे लय भारी नर. हा कर बोलली काकू तुला? शिवाजीला मला बेकार ग. ए टिमके बोल ना आता मस्ती कर. येतच नव्हती. हा गे चल भाऊजी को बोलते बरं. हा त्यांचे मुलं नंतर कुठं जायचं पण गेली पण नक्की. हा ना. इकडे जेट्या लालचा लागली हो. जेट्या डाया भाभी कुठे?
ए जेठालाल दया भाभी ही दया भाभी ही दया भाभी आली दया भाभी. तर चला आता बसतो आणि काकूकडे बघू जाऊ आपण. काकू काय बोलते का नाही बोलत काय मला तर वाटत नाही ब्लॉग मध्ये बोलेल आज, कारण की बेकार रागवले, बेकार म्हणजे बेकार. गाडी बी राग आम्हाला काही बी बोलत होती. चला गाईज भाऊजीने बघा देवाची सोय कशी केलेली एकदम जबरदस्त. आणि आमचे भाऊजी आहेत आणि बघा भाऊजीने स्वतःनी चिल्ली बनवली. काय बनवले भाऊजी? हे चिल्ली नाही, चिकनचे पॉपकॉर्न बनवले आहेत. म्हणजे देवा तुझी सोय एकदम कडक. इथं तोंडाला पाणी येतं ना, काय लागले मला. हे बघा बटाटा काय करणार, जाऊ दे आता खाऊ. हे बाई हेल्प इथं आम्ही हेल्प आहे का खरं नाही. रिवो बाईने बघ लगेच जोर खोटीत नाही ना. खा मग आता का घेतली ना मग BMW येईल ना आता लवकरच. भाऊजी जायचं आपल्याला, लय मोठा ब्लॉग बनवायचा आपल्याला तो. हा मा तर गाईज आता आपण एक प्रश्न विचारूया भाऊजींना. तर भाऊजी आमची ताई तुम्हाला कशी भेटली जरा सांगा. आम्हाला सांगा. जरा जोरात बोला, जरा जोरात थोडक्यात सांगा. हा माझ्या नशिबाने भेटली. माझ्या नशिबाने आमचा एक शिवाजी बाबा हा तो घरी होता. बोलतो एक एडोसनला पोरगी आहे. हा तर तुमची बाय मस्त अशी अजून आठवतो मला गुलाबी साडी नेसलेली. हा तो गाणी आता घरला गे आम्ही आता घरला. साडी कोणी नेसली? हो ते सांगता मी नंतर. गुलाबी साडी नेसलेली. चहा जेवण बाई अशी आली हात कापत होतं नुसतं तिचं. हा बरं करीन तर करीन इलाज करीन वर. हा आणि याला सगळं श्रेय कोणला माहितीये का? म्हणजे आता तुम्ही काकू बोलता. हा पण ती माझी मामी सासू. सासू तिने तयारी केलेली तिची. एक गोष्टी फसवला म्हणा. कांचे काकूने तयारी मस्त केली. केस बीस लाईफ मोठं दिसलं म्हणा, पण साखरपुड्याला लाईफ बारीक चालत. म्हणजे नकली केस लावून दे नव्हती आणली नवरी. तुमची फरमाईश सांगायची होती ना का आम्हाला मोठे केस वाली पाहिजे. काकूने तयारी मस्त केली. हा ना मला अजून आमची पोरच तेवढी भारी होती. आणि आमचा मामा पण बोलला मामीला पोरीला मस्त पैकी तयार कर. झाला एवढी स्टोरी होती. आता काकू तू सांग कशी तुम्ही आयडिया सुचवली केसांची, केस नकली लावून भाऊजाला कसा फसवला? आमचा असा विचार नव्हता फसवायचा. आम्ही पहिलेपासून म्हणजे लांब केस चांगली दिसतात पोरीला म्हणून आम्ही असं केलेलं मेकअप. ना मग तुम्ही असं मेकअप केली बरोबर. मग तुम्ही मेकअप लांब केसांवर कशी पोरा लवकर या होता ना. अरे पोरीचे केस लय लांब चला लावलेले ना लांब केस समजलीच नसती काही केस काही समजलंच नाही. बिलकुल नाही. पण भाऊजीला फसवला का? नाही फसवला नाही. केसांवर फसवला ना. फसवला पण बायको लक्ष. मग त्यावेळी पण तेव्हापासून नजर ट्रीटमेंट केली असती तर चांगले लांब झाले असते ना. हो नाही तर काय करायचं सांग. पार्लरची आवडत नाही. तिला पार्लरची आवड नाही. मा ए भांज्या इकडे रे. मामा कोण आज? इकडे ना इकडे. तो बघ त्याने तो ब्लॉक लावला. हा कोण आहे ती? तो आवाज 100 केला. राहून दे. राहू दे. ए इकडे यो कोण आहे पलाला. तर गाईज बघा जुन्या राज्यातली कशी स्टोरी आहे. आणि लांब केस वगैरे करून काकूनी मेकअप केली. भाऊजी बोलतात का काकू स्टोरी सांगणार आणि त्याची परफेक्ट स्टोरी सांगितलेली आहे. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा मस्त पैकी. तर चला आता इथे तोंडाला पाणी येतं पण काय करू नाही इलाज. काहीच गावू नाही शकत. मी आताच बघला ना ब्लॉग. हा ना आता ब्लॉग बघला ना लगेच भाऊजीला फोन केला. समीर भाऊजींचा उपवास आहे. अजून 3 गुरुवार
पालाचं तुम्ही श्रावण महिन्यात करावं ना, ते पण करणार असं राऊंड महिन्यात, तो पण करणार आहोत, सगळा पुरा करायचा आपल्याला. तर चला देवासोबत आलोय जेवायला भाऊजीच्या घरी. म्हणजे नवीन जेव्हा लग्न होतं तेव्हा जेवायला बोलवतात, ते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तर बघा गाईच, ते देवाने कमरा मोठा प्लेट भरले. चिकन ग बकऱ्याचा नाही, बिर्याणी कोणी बनवले? भावाने. आचार्य नाही, इकडे भाऊजीने वाटतं घेतल्या कोंबड्यांच्या नंग्या या कोंबडीवर गावठी चिकन आहे. हा बिर्याणी नाही, गावठी कोंबडी वड आणि आपला इकडे पनीर चिल्ली व्हेज विथ रिवो. तर चला आता आपण जेवूया. हा, जेवल्यानंतर आपण आपला विषय बोलूया. काकू राहिले राग, भाऊजींनी बोलवला म्हणून आली ब्लॉग मध्ये, नाही तर ब्लॉग मध्येच नसती आली. तर चला आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता निघतो आम्ही घरी. तिकडे आले एक डेअरी आणि एक तिकडे डोरीमोन. मामा वाचा बघा, बिंजोर. आणि गाईज हा ना कराडी खेळतोय, लय ठिकाणी जातं पण फायनलला हरतं. फायनलला हरायचं कारण म्हणजे का, क्योंकि इसका जो पेट है आंबोजे शिरमिट से पुतवाया है, इसके वजह से ये है कम होने का नाम नहीं लेता है. दिन में 5 बार जेवण करता है. काकू नाताच नाही बघ. हा का काकू बोल, तरक्की करशील कर. हा, आजीचं नाव मोठा करशील ना, कावा मग डेअरीत का मी कर. बघा गाईस, शेटचं मेडल बघा, मेडल बघा, मेडल 3 नंबर 2 नंबर कराडी चॅम्पियन. पहिला नंबर पाहिजे, तो पोट बीट कमी करायला लागेल. हा, पहिला नंबर आहे. मग हा, बाहेरचं खाणं पण वहिनी. देवा हो, झापा फेकून दिली असता वहिनी अंगावर पडली गे, उवा झाले ना वाटते. नको अरे नको, हातात लगीन झाले बाबा नको. हा, बर्थडे आले काकू, सांग आता पोऱ्याला बर्थडे आले बर. हा हो, नको आपला आपण मुख चाकून कापू. ये कोण याप करून देते डोक्याला ताप. वहिनी गोटे गेलत कुठे? अरे हो, काहीच वहिनी मगाच बसून गोटे गेलत. याचे दोन जे काकूचे, एक तू जे, एक वहिनीला दे. केला गोट्या. हा, केला योग यो झार बोलतो तसा मोठा बोलतो, तसं बोलतो घरात पैसे येतात ऑटोमॅटिक बोलतोय. 10-12 वर्ष झाली असतील. हा, पण बोलतो ऑटोमॅटिक बेडरूम मध्ये पैसे जमा होतात. हा, जसं यो मोठा पाऊस पडता. आपल्याला जावंच देते. हा, त्यांच्याकडे आहे ना. हा, मग त्याही आपल्याला सांगतील त्याची माहिती. भाऊजी काय यांची जरा धाराची काही सांग. पण तुमच्याकडे अलग आहे काही, थोडा अलग आहे. ए झाड पक्का मोठा व पक्की बाईला आणून द्या आमच्या भाऊजीला. जेव्हा आता दिवाळी होते, हा दिवाळीन जायची इकडे घाटावा अड्ड बंद झालं. चला काकू वहिनी चला. अरे ये वहिनी डोक्यान का गांडेल तर माशा बसल्या. हो तेव्हा काला रे काकूची मस्ती करत. एक तर काकू जरा राग कर ना तो मॉल मधला.
जरासं एक झलक वाहू दे. आता जावयांच्या मुलं वाचलात तुम्ही. नाही एकदा तर होऊनच जाऊ दे. नाही हा बोल कला जावई नसतं तर माझं मला सांगलात का बरं. एकदा सांग चल एकदा सांग. याने लय टाइमपास केलाय का ते बिचुकलीच्या जोडीला बघशील तर ये दोघं फिरत अक्षने शिवा घातल्यानंतर उदाच निघलाय का नाही मी बाहेरच्या बाहेरच पालालो. निजवाळा येते का कुठे जायचा त्याचा काही हिशोब. आम्ही बाहेरच्या बाहेरच दोघं पालालो. तू तिथे जास्त खाल्ल्यास त्या का तू कुठे गेला बाहेर गेलतो मी त्यांच्या बाबाला मिनी केला जास्त खाल्ल्यास त्या. 3 जण होता ना जोडीला. हा मग एक बारी का देऊ मी शिवा. बरोबर आहे. तुमची राय तुम्हाला सांगायचं होता ना त्याला. तर आपल्याला भाऊजी बोलवला आपल्याला तिकडे जायचा. हो तरी मी एक ठिकाणी गेलो नाही रिटायरमेंटला गेलो नाही. राहू दे आपलीच माणसं. हा भाऊजीला समजून घ्या. बरं नाही वाटत ना तिला पण रात्री बाहेर नाही यायची. बरं नाही वाटत ना. अलगच असतं वहिनी. आता ना ते कॉमेडी देवा अरे ते कॉमेडी व्हिडिओ बनवायला शिकताय ग. वहिनी याचा हात दिला ना तोंडावर लय तिने टाकायचं. बेइज्जत इज्जत हो रहा है. गजब. वा 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 वा. काकू चल आता. हो काकू बँगन चला वहिनी चला चला. हा बघा भाऊजींनी बाईला इकडे एक बैल बायला जिंकून आणल्याने यो रुपांनी जीप काढून नाचत यो आणि फुल पैसा वाचल. यो चक्री नाही ना राहत नसतो तो. हा तो बघ कुठे झाला तिकडे ना आता. या बेंडवाल्यांजवळ बघ इकडे बघ. या नागिन काकू कशी मजा केली. हा साखरपुऱ्याला बी योच धमाका झाला आता. मग तो धमाका तिकडे पॅटला ना त्या. टाइम पण भारी असता. हो आमचा माणूसच लेटे आहे. यो माणूसच लेटे आहे तर त्याला आम्ही काय करणार. शपथ तुम्हाला सांगता मला देवाच्या बरोबर निघाचा बोलला ना तसा माझा दुसरा जन्म होता. आता काय करायचं भाऊजीने सांगला ना 10 वाजता निघायचा 12 पकडून राहायचा. ये बा आम्हाला धमक्या काय तुम्ही तयारी करून राहा. असं करायचं. मग तयारी केली का मूड ऑफ होतं सगळा. काही नाही चला भाऊजी धन्यवाद. धन्यवाद तुमचं पण. आम्ही कधी आलोच ना कधी नाही. आज जो नवीन जोडपा आहे नवीन जोडप्याची मुलं आज तुमच्या घरी तरी यायला भेटला आम्हाला. मग तर चला मंडळी आता आपण जास्त काही बोलणार नाही. आम्ही इथे ब्लॉग एंड करतो आणि ब्लॉग एंड करण्याच्या अगोदर नवीन नवरीता वाशावरी वाणी लाग देवा झाला ना काम वहिनीचा. जेवायला जाऊन साडी भेटली ना वहिनी नका ना. काकू बघ वहिनी ब्लॉग मध्ये बोल नाही. बोल नाही म्हणूनच बोलल्यावर आम्ही काला बोलू काही नाही. आता बघा नका ना. तुझ्यागत रा वहिनीला तर तुझ्यागत. हा चला भरपूर सारी मस्ती मजा केली आणि आता आम्ही चाललो घरी. तर आपल्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा आपले नवीन गाणी किंवा ब्लॉग येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जर माझ्या इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केला तर आताच करा तुम्ही फॉलो. आणि काकू कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल. तुम्ही इंस्टाला नवीन अकाउंट खोलल्याबद्दल. हा ज्या दिवशी खोलला त्या दिवशी द्यायचा ना. नाही तर तेव्हा आता तू तेव्हा भेटलो नाही ना आता भेटलो ना. असं काही नाही माहिती झालं पाहिजे ना. आता फॉलो करीन. हा काकूला फॉलो करा. आता 100 फॉलो होतील. आता 100 तिकडं वहिनी बघ कवरी रागम बघत. मी काहीच केलं नाही. तुझा नवरा पिसला का तुला. मोबाईल नको बोलू बाबू. वेगळा माझा जतीन मात्र
हा का? हा जतीन मात्र आता बघा फक्त वहिनी काकूचं पोलो हा किती होतील 10,000 पोलो झालं ना सगळे साडेवाल्यांचं प्रमोशन करू 2-2 साड्या प्रत्येक प्रमोशनचं परवा बघ कुठे चालवले 3 तारखेला तुला फक्त सोनाच घालायचा नुसता तुझ्या तर्फी मला देशील? माझ्या तर्फी देन ना देतील ना? माझ्या तर्फी मी देनच आता माझा बर्थडे यायला याने द्यायला असता अजून भाऊजी 1 महिना बाकी आहे birthday. 33 ऑगस्टला 33 ऑगस्टला लरली 31 ऑगस्ट हा 31 ऑगस्ट 31 ऑगस्टला हा 27 ऑगस्टला माझा 31 ऑगस्टला काकूचा दोन्ही एकत्र करू ना मग काकूला 29ला हा 29 ला मग माझा 27 ला दोन्ही एकत्र करू चला जमला ना काकू तिन्ही एकत्र करायला लागतील एक दिवसाचेच गॅप आहेत ना कोणचा 1 2 3 नाही माझं नाही माझं नाही मामी बोलत होती 33 चला मी 33 ऑगस्टला बोललो नवीन कॅलेंडर वहिनी मी काहीच नाही केलं माझी लई इच्छा आहे आईला राहून दे जे जावया बोलतो ना काय नाही काय नाही काय झालं माहिती का भाऊजी काय झालं माहिती का आम्ही मॉल मध्ये होतो तर काहीच काकूचा फोन आला काकू का बोलली देवा मी येत नाही माझे पोटान दुखतं मग आम्ही अजून टाइमपास केला आम्हाला आनंद हो चला गाईज आता आम्ही इथे ब्लॉग एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी जय कोहली मजा आया